आपण जेव्हा राग व्यक्त करतो, एखाद्यावरती रागवतो, तेव्हा आपण अन्यायाचा जे प्रतिसाद आहे तो अन्यायानेच देतो. तुम्ही जर शुद्धीवर असाल, तुमचं डोकं जर शांत असेल, तुम्ही एखादा अन्यायात्मक कृती करू शकता का? तुम्ही साधं पोस्टमार्टम जर करायचं असतं ना, तो पोस्टमार्टम करणारा इथे घाव घालतो, इथे कवकी पडण्यासाठी, नंतर ते चिरतो शरीर. मला काय वाटतं, शुद्धीवर असतो का? नशेतच असतो. शुद्धीवर राहून तुम्ही कुठलाही दुष्कृत्य करू शकत नाही. जरी ते मेलेलं आहे तरी पण हिंमत होत नाही. म्हणजे जिवंतपणी मारता, तुम्हाला ते शुद्धीवर वाटतं का? सद्गुरू आम्हाला म्हणता की दोन्ही बाजूनी जर सारखंच वागणं असेल तर तुम्ही निवड कोणाची करणार? आणि म्हणून सत्य जे आहे ना ते करुणावान आहे, सत्य निर्भय आहे, सत्य चिरंजीव आहे, असत्य काही दिवसांचं आहे. खोटं किती दिवस आहे हो? जो पण सत्य समोर येत नाही तो. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता, तुमच्यामध्ये निर्माण होणारे जे भाव आहेत ते भाव बाह्य प्रेरित. ते जर बाह्य प्रेरित झाले तर तुमच्यामध्ये राग, द्वेष, मद, मत्सर ह्या शरीरभूत तयार होतात. ही शत्रू आहे. दुसऱ्यांनी केलेल्या गुन्ह्याची, चुकीची स्वतःला शिक्षा देणे म्हणजे राग. आता राग हा जो शब्द आहे ना फार सुंदर आहे. राग म्हणजे एखाद्या गोष्टीची आसक्ती. आणि वैराग म्हणजे काय? एखाद्या गोष्टीपासून मुक्ती. मुळात आम्हाला रागच त्या गोष्टीचा येतो जी गोष्ट आम्हाला हवी आहे पण मिळत नाही. माझं ऐकलं पाहिजे पण ऐकत नाही. मी हे म्हणतोय तो ते दुसरेच काहीतरी म्हणतोय. म्हणून आम्हाला राग जो निर्माण होतो ज्याच्याशी आमचे संबंध आहेत त्याच्याबद्दलच हे लक्षात ठेवा. राग या शब्दाचा अर्थ काय? आसक्ती.